परमेश्वराची स्तुती असेल. आपण मातृदिन सप्ताह सेंट मॅथ्यू चर्चचा पाळत आपण चर्चमध्ये येऊ हा मातृदिन साजरा करू शकत नाही, तरी घरी बसून आपण हा सप्ताह सादर करणार आहोत. हा लॉकडाऊनच्या काळात ह्या सोशल मीडियाद्वारे आपण देवाची स्तुती आराधना करणार आहोत. प्रथम मी संदेश सुरू करण्याअगोदर देवाचे आभार मानते. आपले बाळकसाहेब रेव्हरंड डॉक्टर प्रमोद काळसेकर, डॉक्टर मनोहर काळे बाळकसाहेब व गायकवाड बाळकसाहेब यांचे व चर्च कमिटीचे सर्व मंडळी सभासदांचे मी आभार मानते. आपण प्रार्थना करूया. पवित्र 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 श्री परमेश्वर, माझ्या उद्धारक देवप्पा, माझ्या तोंडची शब्द म्हणजे विचार तुला मान्य असू दे देवप्पा. तुझे पवित्र आत्मा माझ्यावर होते, त्याच्याद्वारे तू माझ्या मुखातून कार्य कर. परमेश्वरा, माझ्याबरोबर तू राहा, माझ्या शेजारी तू उभा राहा, तू माझ्या मुखातून बोल. माझे तोंडचे शब्द म्हणजे विचार तुला मान्य असू दे. जे मी बोलणार नाही ते तुझ्याद्वारे व्हावे असे तो बोलते देवप्पा. तो परमेश्वरा, सर्वांना ह्याचा लाभ हवा असं वचन मी माझ्या तोंडून निघाले. लहान विनंती येशूचे नाव मागते म्हणतो आमेन. पवित्र शास्त्रात काही थोर माता होऊन गेल्या. त्याचे थोर पद नव्याने आपण पाहूया. पहिली माता आपण अब्रामाची पत्नी सारा. परमेश्वराकडून मिळाले थोर पद तिला प्राप्त झाले होते. तिला विश्वासाची माता हे नाव परमेश्वराने दिले होते. यशाया 51:2 असे दिले आहे की अब्राम तुमचा पिता व सारा तुमची माता. ह्याकडे आपण लक्ष देऊ. साराचे नाव पहिले साराय होते, पण परमेश्वराने तिला सारा म्हणजे राणी हे नाव दिले. तिच्या जीवनात धन दौलत जगिक सर्व गोष्टी होत्या, पण ती वांज होती. अब्राम हा देवाला भिवून वागणारा होता. त्याचा विश्वास होता की साराला परमेश्वर तिच्यापासून संतती देईल. अब्रामाने तिला परमेश्वराने अब्रामाला वचनाद्वारे त्याला सांगितले होते की त्याला अभिवचन दिले होते की तुमची संतती आकाशाच्या ताऱ्या इतकी व समुद्रकाठच्या वाळू इतकी अशी करेल. या विश्वासाने अब्राम टिकून राहिला होता. पण अब्राम व सारा यांची गर्भधारणा शक्ती कमी असल्याने कारण ते खूप वयोवृद्ध झाले होते. त्यांचे वचन विश्वासाचे योग्य आपले आध्यात्मिक शरीर त्यांनी बळ प्राप्त केले. परंतु या सर्वांची 25 वर्ष दोघांनी वाट पाहिली. परंतु ह्या सर्वांना अब्राम हा 100 वर्षाचा होता व सारा 90 वर्षाची होती. त्याचे शरीर अवस्थाच काही अशक्य वाटत होती. त्यामुळे त्यांचे मन विचलित होत होते. देवाने त्यांना एक बाळ दिले. त्यांच्या विश्वासाने साराने त्या बालकाचे नाव इसाक असे ठेवले. इसाक याचा अर्थ देवाने मला हसविले, कारण तिला देवदूताने तिला जेव्हा तुला बाळ होईल हे देवदूताने तिला सांगितले, तेव्हा ती हसली होती की मी कशी होईल बाळ, मी वयोवृद्ध झालेली आहे, मला कसं होणार बाळ. पण परमेश्वराला सर्व काही शक्य आहे. परमेश्वर सर्वांना सांगतो
माझं ऐका, माझ्याबरोबर तू जे काही मी तुम्हाला सांगेन ते सर्व परमेश्वर करणारा बाप आहे. म्हणून परमेश्वराने तिला वयोवृद्ध असताना सुद्धा इसाक हे मूल त्याला दिले. पुढे जाऊन इसाक मोठा झाला व तो प्रार्थनावीर बनला. उत्पत्ती 24:6 इसाक रानात ध्यान करत होता. तो प्रार्थनाशील होता. तो देवाला भिवून वाकणारा होता. पण हे सर्व बाळकडून सारे गुण त्याला मिळाले होते. वयाच्या 30व्या वर्षी त्याचे लग्न झाले. रिबिका त्याच्याबरोबर होती. रिबिका पण 30 वर्ष त्यांनाही मुलं नव्हती. परमेश्वराने सारेलाही मूल नव्हतं दिलं आणि इसाकाचे तेच परमेश्वराने केलं. पण इसाकाने पण त्या दोघांसारखं परमेश्वरावर विश्वास ठेवला. उत्पत्ती 25:21 इसाकाने आपल्या बायकोसाठी परमेश्वराकडे विनवणी केली, कारण ती वांज होती. परमेश्वराने त्याची विनवणी ऐकली व त्याची स्त्री रिबेका गर्भवती झाली व त्यांना देवाने जुळी मुले दिली. परमेश्वर किती चांगला आहे. आपल्याकडे खूप देवाने आपल्याला थोडे दिन आपण देवाकडे मागितलं तर परमेश्वर आपल्याला दुपटीने देतो. तसं इसाकालाही परमेश्वराने दुपटीने दिले. त्याला जुळी मुलं दिली. त्यांना एक नाही तर 2 मुलं त्यांना दिली. असा आपला परमेश्वर आपल्यावर त्याच्यावर विश्वास ठेवल्यावर तो आपल्याला दुप्पटरित्या तो देतो. एसाव त्या मुलांचे नाव त्यांनी एसाव व याकोब असे त्यांनी ठेवले आणि त्या मुलांद्वारे परमेश्वराने 2 राष्ट्र केली. असे परमेश्वराने त्यांना अब्रामाला आणि सारा आणि इसाक आणि रिबेका यांना आशीर्वादित केलं. आता आपण दुसरी माता बघूया. मोशेची आई मरिया. मोशेची आई मरिया हिचे नाव योगबेद. ही अब्रामाची पत्नी. हे कुटुंब देवाला भिवून वागणारे होते. त्यांची लेकरं अहरोन, मरियम, मोशे हे 3 मुले त्यांना झाले होते. ते तिघेही परमेश्वराच्या सेवेत होते. परमेश्वराने ते तिघांनाही सेवा दिली होती. मरियम पण याजक होती, अहरोन पण याजक होता. परमेश्वराने त्यांच्याद्वारेही ते कार्य केले. परमेश्वराने त्यांना उचलून धरले. असे तिघही बहीण भाऊ हे परमेश्वराने त्याच्या सानिध्यात ठेवले होते आणि त्यांना आशीर्वादित केले होते. मी व माझ्या घराने तर परमेश्वराची सेवा करणार हे ब्रीतवाक्य त्यांना ते लागू आहे. सर्वप्रथम योगबेद स्वतः समर्पित व विश्वासू नारी होती. म्हणून हे तिघही मुले आपल्या विश्वासात तिने वाढलेले. तिने आपल्या विश्वासाच्या कृती आपल्या मुलाबाळांसमोर ठेवली. योगबेदने राजआज्ञेचे भय वाटले नाही. फारो राजाने फरमान काढला होता की 3 महिन्याच्या मुलांना कत्तल करायचे. पण त्यावेळेस ती घाबरली नाही. तिला असे वाटले नाही की मी माझ्या मुलांना मी मारून टाकल. तिने त्या मुलांना लपून ठेवले. 3 महिन्याचा मोशे बाळ आता ह्याला कसं लपवायचं हे तिच्या लक्षात त्या ती पडली आणि तिने पण त्यांना त्या लेकराला जव्हाळ्याच्या पेटी करून त्याला डांबर लावून त्या बाळाला गव्हाणीत बाळाला चांगलं गुंडाळून परमेश्वराने जसं सांगितलं त्याप्रमाणे त्याच्या बुद्धीने तिला त्या बाळाला त्या पेटाऱ्यात तिने टाकून दिली आणि तिने त्या पेटाऱ्याला बंद करून नदीत सोडले. नदी म्हणजे देवाच्या सामर्थ्याच्या विश्वासाने विश्वासाचं प्रतीक आहे.
लावाळाची पेटी म्हणजे तारणाची पेटी. योग्यतेच्या विश्वासाने तिचेच मुलं तिला तिच्याच मुलाची ती दाई झाली. योग्यतेला परमेश्वराने हे विश्वासाने तिला दिले आणि त्या मुलाला ती सांभाळू लागली. पण उघडपणे ती त्या मुलाला सांभाळू लागली, कारण ती तिची ताई होती आणि तिच्या लेकराकडे त्यांनी तिला देवाने ठेवले होते. एवढेच नव्हे तर स्वतःच्या बाळाचे तिने स्तनपान करावयाचे तिला वेतन मिळाले. जगात कोण खरी आई असेल की जिला आपल्या बाळाचे दूध पाजल्याबद्दल वेतन मिळेल. थोडा मोठा झाल्यावर तिने आपल्या जिवंत देवाची ओळख करून मोशेला दिली. इस्रायल हेच तुझे भाऊबंद, हेच तिने पटवून दिले. मोशेने विश्वासाने तिचे सर्व ऐकले आणि मोशेच्या विश्वासात त्याने 3 कामे केली. इब्री 11:28-25 मध्ये असे लिहिले आहे की त्याने आपणास फारोच्या कन्येचा पुत्र म्हणण्यास विश्वासाने नाकारले. फारोच्या कन्येने त्याला घेऊन गेली होती. त्यावेळेस फारोचा मुलगा म्हणून सर्व ओळखत होते, पण त्याने ते नाकारले. त्याने आपली आई योगवेद हिला सर्वांसमोर स्वीकारले. एवढेच मोठे नाव त्याने त्यागिले होते की मी फारोच्या मुलीचा मुलगा म्हणून मी मोठ्या दामडौलाने मी राहिलो असतो, पण त्याने ते करण्यास नाकारले. आज सर्वजण जगात मोठे व्हावे म्हणून ही प्रत्येकाची इच्छा असते, पण मोशेने ते त्यागले. दुसरे काम त्यांनी काय केले असेल बरं? 25व्या वचनात म्हणतो की पापाचे क्षणिक सुख भोगणे हे यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख सोसणे हे त्याने पसंत करून घेतले. आज आपण आपल्यासाठी चांगल्या सुखासाठी सर्व करतो, पण मोशेने क्षणिक सुख लागले व दुसऱ्यासाठी तो झटला. मोशे हा सर्वांसाठी झटणारा असा व्यक्ती होता. मोशेने सर्व काही देवाच्या इच्छेने देव जसा बोलेल त्याप्रमाणे तो बोलत होता आणि करत होता. त्याच्या आज्ञेप्रमाणे तो वागत होता. तिसरे काम त्याने काय केले असेल? मिसर देशाचे भंडारे धन दौलत त्यागले. मिसर देशात त्याच्याकडे भरपूर भंडारे होती, सर्व काही त्याच्या हातात होते. तो राजकन्येचा मुलगा होता, पण त्याने ती सर्व देवाच्या कामासाठी सर्व देवाचे त्याचे धन दौलत सर्व काही तो सोडून तो आपल्या लोकांमध्ये आला आणि इस्रायल लोकांनी त्याला वर उंचवले आणि प्रभूने त्याला वर उंचवले. ख्रिस्त प्रित्याक्त विटंबना त्याने सहन केल्या. परमेश्वराला त्याने समर्पण केले. मोशेचा विश्वास दिसणाऱ्या गोष्टीवर नव्हता, तर न दिसणाऱ्या गोष्टीवर होता. त्याची दृष्टी प्रतिफळावर होती. परमेश्वराने मोशेविषयी साक्ष दिली की तो जगातील सर्व मनुष्यापेक्षा नम्र होता. परमेश्वर नेहमी त्याच्यासाठी बोलत असताना परमेश्वरासमोर तो नम्रपणाने उभा राहून तो परमेश्वर जे काही गोष्ट बोलत होता ती तो ऐकत होता आणि नम्रपणाने तो परमेश्वराची इच्छेप्रमाणे तो करत होता. मोशेचे पवित्र शास्त्र पहिली 5 वचने पुस्तकात लिहिलेली आहे. मोशेने सर्व गोष्टी त्याने परमेश्वराची इच्छेने त्याने सर्व गोष्टी केल्या. आपण आता तिसरी माता पाहूया, शमूएलची आई हन्ना. हन्नेचे जीवन अश्रूने व भयाने व्यापलेले होते. काळोखाशी झटकलेला भयानक रात्री, दुःख व उसासे ह्याची पर्वा त्या कुटुंबाला कोणतीही नव्हती. दुःखात व अन्नाही सर्व काही दुःख, लोकांची टोमणे, लोक तिला टोमणे मारत होते की तुला मुलगा होत नाही, तू वांज आहे. त्या काळात वांज होणे ही खूप
वाईट असं मानलं जात होतं आणि त्या काळात ती हन्ना सगळ्यांचे चिडवत सगळ्यांचे टोमणे ऐकत होती आणि पण तिचा पती एल्काना हा तिच्या बरोबर नेहमी असत आणि तिला सांत्वन देत असत. एल्काना नेहमी तिला म्हणत असेल, जाऊ दे, कशाला तू हिच्या नादी लागते, मी आहे ना, मी 10 मुलांपेक्षा तुला जास्त आहे, हे तिला नेहमी म्हणत. पण एल्काना हा पुरुष दयाळू असल्याने स्त्रीचे दुखणे जाणून त्याने घेतले नाही. त्यानेच तिचे सांत्वन करू शकला नाही. पण पहिले शमूएल 1 अध्याय 10-11 वचनात परमेश्वराने तिला म्हटले, परमेश्वराजवळ ती नेहमी रडून, कळकळीने धडधड रडून भागून प्रार्थना करत असे. दुसरे म्हणजे तिने परमेश्वरावर विश्वास ठेवला. परमेश्वर तिच्या बरोबर होता व समर्पण तिने तिचे केले. त्याचे प्रतिफल तिला परमेश्वराने दिले. परमेश्वर तिला शमूएल बाळ हे तिला मूल दिले. शमूएल लहानपणापासून परमेश्वराच्या आज्ञेत होता. हन्ना नेहमी आपल्या लेकराला भेटायला यायची, तिला सर्व गोष्टी त्या लेकराला सांगायची, परमेश्वराच्या गोष्टी तिला सांगायची. त्याला परमेश्वराच्या कृपेत ठेवले. परमेश्वर ते कसा आहे, देवाबरोबर कसं बोलायचं, कसं वागायचं, सर्व हन्ना ते लेकराला सांगायची. आणि परमेश्वराने शमूएलाला देवाच्या सानिध्यात ठेवलं आणि देव त्याच्याशी बोलत असे. शमूएलाला लहानपणापासून परमेश्वर त्याच्याबरोबर असत. परमेश्वराने लहानपणी त्याला हाक मारली, शमूएला. तेव्हा त्याला कळलं नाही, पण तो एलीकडे गेला आणि एलीला म्हटला की तुम्ही मला हाक मारली. तो म्हटला मी नाही. असे 3 वेळेस त्याने हाक मारली आणि एलीने त्याला म्हटले, आता तुला हाक मारली तर परमेश्वराला तू बोल, तुझा दास ऐकत आहे. परत देव परमेश्वराने त्याला हाक मारली आणि परमेश्वराने त्याला म्हटले, शमूएलाने त्याला म्हटले, बोल, तुझा दास ऐकत आहे. परमेश्वराने असं शमूएल बाळाने असं बोलल्यावर परमेश्वराने त्याला आशीर्वाद दिले आणि शमूएल बाळ असं परमेश्वराच्या आज्ञेत राहिला. पण देवाने शमूएलाला सोडले नाही. शमूएलाकडनं देवाने त्याचे काम करून घेतलं. एली संगती तो राहिला. एलीबरोबर त्यांनी सर्व गोष्टी त्याच्या सानिध्यात राहून त्याच्या गोष्टी शिकल्या. एली जे शिकवत होता तो ग्रहण करत होता. एलीचे मुलं हे खूप वाईट होते, ते देवामध्ये नव्हते. पण एलीने शमूएलाला त्याच्या मुलाप्रमाणे त्याला सर्व काही शिकवले आणि एलीने त्याला याजक हे पद दिलं. तसंच हन्ना ही मुलं बाळं तिला नव्हती, म्हणून हन्नाने परमेश्वराला परत मागितले. तर परमेश्वराने तिला 5 मुलं दिली. परमेश्वराने 5 मुलं दिल्यावर 2 मुली आणि 3 मुलं असे तिला मुलं झाली. परमेश्वर हन्नावर पण प्रेम केलं आणि परमेश्वराने हन्नालाही कधी सोडले नाही. परमेश्वर आपल्यावर कृपादृष्टी ठेवतो. आपली माता आहे म्हणून परमेश्वराने तिला सोडले नाही. तसंच परमेश्वराने आपल्याला परमेश्वराने आपल्याला आपली माता ही दिली होती. जगीक माता होती. जगीक माता आपल्याला खूप आवडायची. आपण जगीक मातेसारखं तिच्यावर प्रेम करतो. तिच्यावर प्रेम असतं. तिने आपल्याला वाढवलेलं असतं. देवाची इच्छा आपल्याला, देवाची काय गोष्टी आहेत त्या सर्व तिने आपल्याला सांगितलेल्या असतात.
सर्वांवर प्रेम करा, सर्वांसाठी चांगलं करा, सर्व गोष्टी उपास्तुती करा. हे सर्व जगी माताने आपल्याला सांगितलेलं असतं. नारायण माऊली टिळक म्हणतात, ख्रिस्त गुरु माऊली माय माझी ख्रिस्त गुरु माऊली. आपल्या जगिक मातेपेक्षा आपला स्वर्गीय पिता आपली माऊली आहे. आपली माऊली आपल्याला, आपण मायवारच्या दिवशी आपल्या माऊलीला साडी चोळी करतो. आपल्या माऊलीला सगळ्या गोष्टी त्या पाहिजे ते तिला विचारतो आणि तिला देतो. पण ती गेल्यावर आपल्या माऊलीला ती गेल्यावर आपल्यासाठी कोणी नसतं. पण स्वर्गीय पिता आपल्यासाठी असतो. तो आपला माऊली आहे. तो आपला सर्वस्व आहे. त्याचं सर्वस्व आपल्यावर होतो. तो आपले सर्व काळजी घेतो. आपले दुःख, सुख, संकट सर्व गोष्टी तो आपल्याबरोबर असतो. जगात आपली आई तो बनतो. पण देवाची माया आपल्याबरोबर सदैव असते. ती गुरुमाऊली हाकेसरशी मस्ताराया स्वर्गातून धावून येते आणि आपल्याला ती धावून सर्व गोष्टी देते. आणि परमेश्वराने आपल्याला, मला जसं माझी आई गेली आहे ती, माझ्या आईने मी खूप तुटले होते. माझ्या आईने मला खूप प्रेम केलं होतं. माझी आई माझ्यासाठी नेहमी असायची. पण परमेश्वराने मला दाखवून दिलं की मी तुझी माऊली आहे, मी तुझी सर्वस्व आहे, मी सर्वस्व तुझ्यासाठी राहील. परमेश्वर मला नेहमी माझ्या संगती राहतो. माझ्या सर्व संकटामध्ये, माझ्या सर्व गोष्टीमध्ये तो मलाच मार्गदर्शक होतो. माऊलीची मला आठवण पण करून देत नाही. असा तो माझा माऊली माझ्याबरोबर असतो. आणि मग आपण या माऊलीबरोबर परमेश्वर कसा आहे हे ऐकून घेतो. तो माझ्या स्वप्नाद्वारे माझ्याशी बोलतो. तो माझ्या संगती राहतो. काय करावं हे मला तो सुचवतो आणि माझ्या संगती तो राहतो. परमेश्वर असं आपल्याला, तुम्ही आपल्या संगती परमेश्वराला ठेवा. ती आपली माऊली आहे, ती आपली सर्वस्व आहे. परमेश्वर सगळ्यांना त्याच्या तळहातावरच्या फोडाप्रमाणे तो आपल्याला सांभाळतो. परमेश्वराने आपल्याला ती सर्व गोष्टी तो आपल्याबरोबर राहतो. आपल्याला आपण त्याला हाक मारली तर तो आपली हाक ऐकतो. संकटात असताना त्याला आपण प्रभू मला तो मला उचलतो आणि मला आपल्या संकटातून तो वाचवतो. माझं पापे असतं वधस्तंभाच्या मरणास्तर सावली, ख्रिस्त माऊली प्रभू ख्रिस्त माऊली. आपल्या पापासाठी ज्या ख्रिस्त माऊलीने वधस्तंभावर खेळले, त्याने माऊलीने आपल्यासाठी फटके सहन केले. आपल्यासाठी ती माऊली परमेश्वराच्याकडे पापाची रदबदली करते. त्या वधस्तंभावरच्या रक्ताने ती माऊली आमचे पाप धुते. ती माऊली आपल्याला घेण्यासाठी येणार. त्या माऊलीच्या संगती जाण्यासाठी आपल्याला या लॉकडाऊनमध्ये वेळ दिला आहे. या लॉकडाऊनमध्ये सर्वांनी देवाची स्तुती करा, पश्चाताप करा आणि त्या सर्व गोष्टी परमेश्वराने आपल्याला कसे राहावे, कसे शिकावे, आपण किती पाप केलेले आहे. आपण सध्या या लॉकडाऊनच्या मुळे आपले लेकरं आपल्या संगती आहे. लेकरांना आपल्या जवळ बसवा. आपल्या लेकरांना प्रभूने कसे ठेवावे, आपल्या लेकरांची कशी काळजी घ्यावी आणि परमेश्वर आपल्या लेकरांना कसे सुधारावं हे त्यांना सांगण्यास मातांनी पुढे यावे. आणि सर्व गोष्टी ह्या देवाच्या इच्छेने त्यांनी सर्व गोष्टी कराव्या. प्रभू परमेश्वर आणि आपल्या तारणारा आहे हे त्यांना शिकवावे. प्रभू परमेश्वराने त्यांना देवाच्या सानिध्यात घ्यावं. त्यांना शास्त्र प्रार्थना करण्याची त्यांना शिकवावं आणि देवाने त्यांना कळू द्यावं की हे लॉकडाऊनचं कसं देवाने परमेश्वराने हे लॉकडाऊन केलेलं आहे हे त्यांनी कळावं. माझ्या जीवनात देवाने खूप मोठं कार्य केलं की हे मी खूप खचले होते. मी खूप हे खचून गेले होते पूर्ण.
पण देवाने मला सावरलं आणि परमेश्वराने माझी इच्छा, माझ्या सर्व गोष्टी परमेश्वराने मला दिल्या आणि तो मला कधीही लज्जित-फजित करत नाही, लज्जित-फजित करणारही नाही, हे मला माझ्या परमेश्वराने मला सांगितलेलं आहे. यशाया 41:10 मध्ये तू भिवू नको, मी तुझ्याबरोबर आहे, मी तुझ्या पाठीशी आहे, मी तुझा देव आहे. सर्व गोष्टीत परमेश्वरावर विश्वास ठेवा. परमेश्वराने आपल्यावर खूप मोठी आपल्यासाठी रक्त सांडलेलं आहे. त्या रक्ताने आपण धुवून आपल्याला शुद्ध आणि पवित्र करू. या मायावरच्या दिवशी आपण सर्व गोष्टीत परमेश्वराने सर्वांना त्या कालवरीच्या क्रूस खांबावर न्यावं आणि तो परमेश्वर आपल्याला किती आपल्यासाठी रक्त सांडलं ह्याची प्रचिती सर्वांनी घ्यावी आणि त्याप्रमाणे परमेश्वराने सर्वांना पश्चातापी अंतःकरण द्यावं ही प्रभूचरणी प्रार्थना करते. हा मायवार तुम्हाला सुखाचा, आनंदाचा, आरोग्याचा व आध्यात्मिक लाभाचा विशेष करून जावं ही परमेश्वराकडे मी विनंती करते. प्रेज द लॉर्ड. तुम्ही प्रार्थना करू. पवित्र 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 सेनाचे परमेश्वर, वचन तू आम्हाला दिलंस, या वचनाद्वारे आम्हाला तू देवपा आमचं मन घड, आमचं वचन तू ह्या वचनातून बोललास, माझ्या मुखाद्वारे तू बोलला देवपा. आणि हे वचन इथं तिथं जाऊ नये तर सर्वांच्या अंतःकरणात रुजावं असं तो होऊ दे माझ्या बाप्पा. प्रभू परमेश्वरा, या वचनाद्वारे जसं देवपा साराला आणि देवपा मुशीची आई आणि देवपा शम्मेलाची आई ह्यांच्याबरोबर तू जसा होता तसं आमच्या सर्व मात्यांबरोबर तू राहा. आणि प्रभू परमेश्वरा, आम्ही आमच्या लेकरांना कसं देवपा तुझ्या चरणी आणावं हे आम्हाला सांगण्यास आम्हाला तू मूक दे आणि तुझं पवित्र आत्मा आमच्याबरोबर तू वास्तव्य करू दे आणि आमच्या संगती तू बोल आणि आमच्या लेकरांना देवपा तू तुझ्या सानिध्यात घेण्यास आम्हाला तू सहाय्य मदत कर. लहान विनंती येशू नावाने मागते म्हणतोय. आमेन.